बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा वडगाव नगरपंचायतीच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित सर्व या जिल्ह्यामधील मान्यवर, या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप कांजी, आदरणीय बाळा बेगडेजी, महेश लांडगेजी, आदरणीय महाजकरजी, आदरणीय बापू काटेजी आणि सर्व भारतीय जनता पार्टी पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी. खरं तर मी माझ्या बहिणीच्या प्रचाराला इथे आलो. वडगावचं आणि डोंबिवलीचं एक वेगळं नातं आहे. डोंबिवली आणि मावळ याचं एक वेगळं नातं आहे आणि हे नातं जनसंघाचं असणारं नातं आहे. जनसंघ त्या ठिकाणी रुजला आणि वाढला आणि त्यांनी अनेक लोकांना मोठं केलं, विचाराने मोठं केलं. असे हे दोन, मावळ आणि डोंबिवली. आणि या वडगाव मध्ये ऍडव्होकेट मृणालताई या निवडणुकीला उभ्या राहत आहेत. हे जसं मला प्रदीपजींनी कळवलं, मी म्हटलं की पुन्हा एकदा जनसंघाची असणारी विचारधारा ही या ठिकाणी अधिक बळकट करण्यासाठी जर एक कोण माझी बहीण पुढे आली असेल तर मला त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो. तू काही चिंता करू नको. नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी हे 100% हे तुझ्या पाठीशी आहेत. तू घराघरात जा, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक तिथल्या असणाऱ्या मतदाराला विश्वास दे की होय, केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींची सत्ता आहे, एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं सरकार आहे. अतिशय पारदर्शकपणे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सुरू आहे आणि अतिशय पारदर्शकपणे जर वडगाव नगरपंचायत इथला कारभार जर चालला पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त कारभार जर करायचा असेल तर तुम्हाला वडगाव वासियांना मी एवढीच विनंती करणार आहे, मृणालताई शिवाय आणि कमळाशिवाय पर्याय नाही. कमळाशिवाय पर्याय नाही. सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा हेच गरजेचं आहे. आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक विचाराचं सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे. एक विचाराचं सरकार याचा अर्थ लक्षात घ्या. केंद्रातून आलेला प्रत्येक निधी किंवा राज्यातून आलेला प्रत्येक निधी हा सामान्य जनतेपर्यंत पूर्ण 100% जर पोहोचला पाहिजे तर त्या ठिकाणी चांगल्या विचाराचं आणि पारदर्शक विचाराचं असणारं सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे. हे 17चे 17 उमेदवार की ज्या ईर्षेने पेटून आज निवडणुकीमध्ये उभे राहिले, ते वडगाव वासियांचं, त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाला हे पटवून देणं, भ्रष्टाचार मुक्त वडगाव नगरपंचायत जर तुम्हाला करायची असेल तर आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला मृणालताई यांच्या बरोबरच्या असणाऱ्या 17च्या 17 उमेदवारांना कमळ चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने जिंकून देणं हे गरजेचं आहे. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना त्यांची जागा जर तुम्हाला दाखवायची असेल तर तुम्हाला हे पुण्याचं काम आज पोटोबाच्या दरवाजात उभा आहे. मला येतानाच सांगितलं
की ते जागृत देवस्थान आहे. मलाही इथे नारळ वाढवायला बोलवलं. मला म्हणाल तुमच्या मनामधल्या भावना लक्षात आल्या. त्यामुळे पोटोबा हा मृणाल ताईला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. पोटोबा लक्ष ठेवू नये. महादेव मारुती सुद्धा बघतोय की तुम्ही नक्की काय करताय. त्यामुळे मला खात्री आहे सत्याच्या बाजूने नरेंद्र मोदीजींच्या कमळावर, देवेंद्रजींच्या कमळावर आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ हे घराघरामध्ये पोचवा. आणि 2 तारखेला होणाऱ्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने कमळ बटन दाबून विक्रमी मताने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये ही वडगाव नगरपंचायत द्या एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.